जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। महापुरुषाच्या संयुक्त जयंती व वैशाख बौद्ध पौर्णिमा निमित्त स्वराज्य संघटनेच्या वतीने धम्मपद एक धम्म देसना या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन उल्हासनगरातील कॅम्प नंबर 4 परिसरातील सिद्धार्थ स्नेहमंडळ मैदानात करण्यात आले होते। यावेळी हजारोंच्या संख्येने उपस्थित नागरिकांच्या साक्षीने हा कार्यक्रम अत्यंत उत्साहात आणि भव्यतेत पार पडला। या कार्यक्रमात आयुष्यभर बुद्ध धम्माचा प्रचार व प्रसार करणारे भंते डॉक्टर एन आनंद महाथेरो यांना शक्यमुनी पीस अवॉर्ड देऊन गौरवण्यात आलं। या कार्यक्रमात पहलगाम येथील हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना आणि शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। तसेच ॲडव्होकेट गजानन चव्हाण यांना भीमरत्न पुरस्कार 2025 देऊन सन्मानित करण्यात आलं। कार्यक्रमात उल्लेखनीय सामाजिक योगदानाबद्दल सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणजी घेटे, शैलेश काळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुखदेव पाटील, लताताई पडघाण या मान्यवरांना भीमरत्न पुरस्कार 2025 देऊन गौरवण्यात आले। स्वराज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट जय गायकवाड यांनी या कार्यक्रमात जात नाही धर्म पूछा या विषयांवर भाष्य करत बुद्धांचे पंचशील व अष्टांग मार्ग सर्व धर्मियांनी आत्मसात करण्याचे आवाहन केले। जो माणूस पंचशील आणि अष्टांग मार्ग पाळतो तो कधीच हिंसा करत नाही असे ते म्हणाले। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्वराज्य संघटनेचे ॲडव्होकेट सचिन खंडागळे, ॲडव्होकेट राहुल बनकर, शशी सावंत, मयूर पगारे, राहुल आढाव, अरुण काकळीस, ॲडव्होकेट सुधीर पंडित, ॲडव्होकेट रुपेश उबाळे, किरण फिसके, तुषार मिरपगार, रावसाहेब सदाफुले, छगन पवार, सुमित तांबे, सुशील सोनवणे, ॲडव्होकेट सनी लबाना, विकास बोराडे आणि अनेक कार्यकर्त्यांनी अतिशय मेहनत घेतली होती। आकाश सहाने, जनसंवाद न्यूज, उल्हासनगर। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।